Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi. We are going to learn Standard 11th Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explain the physical property of soil, then chemical property of soil. Then in this lecture, explain the biological property of soil. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण लेक्चर नंबर 11 मध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास केलेला आहे. ते डिटेल आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये बायोलॉजिकल प्रॉपर्टी आपण या लेक्चर मध्ये बघूया. बायोलॉजिकल प्रॉपर्टी ऑफ सॉइल. It is depend on the amount of microflora and fauna present in the soil. Present in the soil, that is amount of bacteria, algae and fungi. Then biological property depend upon the microorganism in the soil. Microorganism in the soil, that is bacteria, algae and fungi or fungus organism. तर बायोलॉजिकल प्रॉपर्टी हे सगळं मायक्रो ऑर्गॅनिझमवर अवलंबून आहे. मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे की मातीमध्ये, जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा आहेत. काही बेनिफिशियल आहेत, काही हार्मफुल आहेत. तर बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझमचा फार महत्वाचा रोल आहे. उदाहरणार्थ, घरामध्ये गव्हाची थप्पी लागलेली आहे. जोपर्यंत गहू आपण दळून आणू शकत नाही तोपर्यंत पोळी तयार होणार नाही. तसं जमिनीमध्ये पिकांना लागणारे जे अन्न घटक आहेत ते अन्न घटक भरपूर असेल, परंतु ते सोल्युबल फॉर्म मध्ये नसेल. जे पिकांना ज्या फॉर्म मध्ये उपलब्ध पाहिजे, आपण पोळी या रूपात नसेल, गहू म्हणजे पीठ दळून आणलेलं नसेल तर आई पोळी तयार करणार नाही. आणि पोळी नसेल तर आपण गहू खाणार आहोत का? तसंच जमिनीमध्ये आहे, अन्न घटक भरपूर आहे, परंतु पिकांच्या कामाला येणार आहेत का? नाही. जोपर्यंत तो ऑर्गॅनिक मॅटर इन सोल्युबल फॉर्म मध्ये मिळत नाही, न्यूट्रिएंट फॉर्म मध्ये मिळत नाही, तोपर्यंत पीक येणार नाही. मग ते असलेलं साठा काही कामाचं राहणार आहे का? नाही. तर मायक्रोऑर्गॅनिझम काम करतात सोल्युबल फॉर्म मध्ये आणण्याचं. This population is again depend on the amount of organic matter. Then quantity of microorganism depend upon the organic matter present in the soil. Due to organic matter is the food of microorganism. Then maximum organic matter contained in the soil. Then increase the activity of microorganism in the soil. जमिनीमध्ये जेवढा सेंद्रिय घटक जास्त असणार आहे तेवढं मायक्रोऑर्गॅनिझमची संख्या जास्त वाढणार आहे. जर मायक्रोऑर्गॅनिझमला खायलाच फूड मटेरियल नसेल, ऑर्गॅनिक मॅटर इज अ फूड ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. जे जमिनीमध्ये सेंद्रिय घटक आहे, हे सेंद्रिय घटक मायक्रोऑर्गॅनिझमचं खाद्य आहे. ते खाद्य जर उपलब्ध असेल तर मायक्रोऑर्गॅनिझमची संख्या वाढणार. इन्क्रीज द ऍक्टिव्हिटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन द सॉइल, बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझम. तर ऑर्गॅनिक मॅटर जेवढं जास्त असणार जमिनीमध्ये तेवढं जास्त मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या जास्त असणार. बॅक्टेरिया, अल्गा, फंजी. ओके. द ऍक्टिव्हिटी ऑफ सम मायक्रो ऑर्गॅनिझम आर बेनिफिशियल टू इच अदर. सम ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ मेटाबॉलिझम मे सर्व्ह ॲज अ न्यूट्रिएंट फॉर प्लांट्स ऑर्गॅनिझम, है ना. तर मायक्रोऑर्गॅनिझम काय करतात? न्यूट्रिएंट फॉर्म मध्ये तयार करून देतात आणि तो पिकाचे मुळं ते ऍब्सॉर्ब करतात सोल्युशन फॉर्म मध्ये. द ऑर्गॅनिक ऍसिड लिबरेटेड ड्युरिंग बायोकेमिकल चेंजेस आर युजफुल टू सोल्युबलाइज द प्लांट न्यूट्रिएंट. सोल्युबलाइज द प्लांट न्यूट्रिएंट. सोल्युबल फॉर्म मध्ये तोपर्यंत मिळत नाही न्यूट्रिएंट, तोपर्यंत पीक घेत नाही. तर प्लांट न्यूट्रिएंट सोल्युबल फॉर्म मध्ये असायला पाहिजे. The association between different organisms influences the activities of the soil population.
and there by the soil properties. Soil property, activity of the soil population. मायक्रोची पॉप्युलेशन जी आहे त्याची ऍक्टिव्हिटी जी आहे इन्फ्लुएन्स हे कोण करतं, तर ऑर्गॅनिक मॅटर जेवढं जास्त असणार आहे तेवढं मायक्रोची संख्या वाढणार, आणि जेवढी जास्त मायक्रोची संख्या असणार तेवढं जास्त न्यूट्रिएंट फॉर्म तयार करून ठेवणार आणि तेवढं पिकांना उपयुक्त असणार बाळांनो. तर इथं आपण फोटोमध्ये दाखवलं दिस ऑर्गॅनिक मॅटर. हे ऑर्गॅनिक मॅटर आहे, हे फार महत्वाचं कार्य करतं जमिनीसाठी. जे बायोलॉजिकल प्रॉपर्टी हे ऑर्गॅनिक मॅटरवरच अवलंबून आहे. जेवढं ऑर्गॅनिक मॅटर जास्त तेवढं मायक्रोची संख्या जास्त, जेवढं मायक्रोची संख्या जास्त तेवढं न्यूट्रिएंट प्लांट न्यूट्रिएंट फॉर्म मध्ये तयार करून ठेवणार, सोल्युबल फॉर्म मध्ये, आणि ते पिकांना उपलब्ध होणार. तर हे जे काही हाऊ टू इन्क्रीज सॉइल ऑर्गॅनिक कार्बन आहे ना. नेक्स्ट हे जे काही कसं सर्कल चालतंय कार्बनचं आहे ना, तर हे सरफेस सनरेज CO2 सायकल हे एकमेकांचे पूर्ण सायकल आहे. तर हे ऑर्गॅनिक मॅटर या पद्धतीनं जमिनीला मिळतं. नेक्स्ट लॅबिल, POC, HOC, ROC हे सगळं ह्युमस मॅटर, ऑर्गॅनिक कार्बन, ह्युमस ऑर्गॅनिक कार्बन, रेजिस्टंट ऑर्गॅनिक कार्बन हे सगळं ऑर्गॅनिक कार्बन आहे. देन कंपोजिशन ऑफ सॉइल हे फारच इंटरेस्टिंग आहे बघानो, जेणेकरून हे एवढं महत्वाचं आहे कंपोजिशन ऑफ सॉइल, आणि ते टेक्स्टबुक मध्ये नाही लक्षात. तर मी मागे पण याच्यावर चर्चा केली. कंपोजिशन ऑफ सॉइल हे जर आपल्याला माहीत झालं की आपल्याला सगळ्या प्रॉपर्टी माहीत होणार आणि सॉइलचे फंक्शन सुद्धा आपल्याला माहीत होणार. ते सॉइल कंपोजिशनवर अवलंबून आहे. तर आज आपण सॉइल कंपोजिशन बघत आहोत. कंपोजिशन ऑफ सॉइल. देर आर 4 मेजर कंपोनेंट्स इन द सॉइल. देर आर 4 मेजर कंपोनेंट इन द सॉइल. सॉइल मध्ये कोणते घटक आहेत, सॉइल कशापासनं काय काय कंपोजिशन आहे त्याचं, कोणकोणते घटक आहेत त्याच्यामध्ये. तर मेजर आपण 4 घटकांनी जमीन बनलेली असं म्हणतो आपण. देर आर 4 कंपोनेंट इन द सॉइल. त्या 4 कंपोनेंटचे आपण 2 मध्येच काय करतो, त्याचं डिवायडेड करतो. बायोटिक लिव्हिंग थिंग्स लाईक प्लांट अँड इन्सेक्ट, ऑर्गॅनिक मॅटर, लिव्हिंग थिंग्स प्लांट अँड इन्सेक्ट. अबायोटिक मटेरियल नॉन लिव्हिंग फॅक्टर लाईक मिनरल मॅटर, वॉटर, एअर. तर बायोटिक मध्ये ऑर्गॅनिक मॅटर येतं आणि अबायोटिक मध्ये मिनरल मॅटर, वॉटर अँड एअर. Soil contain air, water and mineral as well as a plant and animal matter, both living and dead. There are 4 major components in the soil: mineral matter, organic matter, air and water. तर वरचं थोडं सोडून द्या, पण फोकस 4 वर टाकायचा. मिनरल मॅटर, ऑर्गॅनिक मॅटर, एअर अँड वॉटर. Mineral matter is a major component in the soil. 45% mineral matter present in the soil in the form of soil particle. Soil particle. Organic matter 5% generally, 1 to 5%, but 5% आपण धरू शकतो. Air 25%, water 25%. Somewhat equal proportion air and water. It is very important relationship air and water, somewhat equal proportion. तर जमिनीमध्ये 4 मुख्य घटक आहेत. मिनरल मॅटर आहे ज्याला असेंद्रिय घटक म्हणतो, आणि हे कुठून आलेला आहे, पॅरेंट मटेरियल पासून. आणि ते मिनरल मॅटर पार्टिकलच्या स्वरूपात आहे. सॅन्ड, सिल्ट अँड क्ले पार्टिकल हे मिनरल मॅटर आहे ना. ऑर्गॅनिक मॅटर 1 to 5% ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन द सॉइल. आता ते प्रपोर्शन बदलत राहतं. हलक्या जमिनी 1%, मीडियम 2.5%, भारी 5%, जेमतेम आपण 5% एक ग्राय धरतो. एअर अँड वॉटर समवॉट इक्वल प्रपोर्शन, 25% एअर, 25% वॉटर. अंडरस्टँड स्टुडंट? समजलं? जमिनीमध्ये 4 घटक लक्षात ठेवायचे: मिनरल मॅटर, ऑर्गॅनिक मॅटर, एअर अँड वॉटर. 45% मिनरल मॅटर, 5% ऑर्गॅनिक मॅटर,
25% air, 25% water. Soil is made up of 4 parts. Soil is made up of 4 parts. These 4 parts are mineral matter, organic matter, water and air. फार महत्वाचं आहे सॉइल कंपोजिशन, ते टेक्स्टबुक मध्ये नाही. आपल्या पिकासाठी हे माहीत असणं महत्वाचं आहे. जमिनीचं फंक्शन आपण जे बघणार आहोत पुढे ते याच्यावरच अवलंबून आहे. हे जर समजलं तर पुढचं सोपं जाणार आहे. द मिनरल मॅटर ऑफ सॉइल इज द पार्ट दॅट कम्स फ्रॉम ब्रोकन रॉक. कम्स फ्रॉम ब्रोकन रॉक. मिनरल मॅटर ऑफ सॉइल इज द पार्ट दॅट कम्स फ्रॉम ब्रोकन रॉक. मिनरल मॅटर कुठून आलेला आहे? जेव्हा खडकाची झीज झाली, फिजिकल वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग, त्या वेदरिंग पासून आलेलं आहे ना, ते मिनरल मॅटर. द ऑर्गॅनिक मॅटर ऑफ सॉइल इज कंपोज्ड ऑफ डेड लीफ, लिटर, डेड व्हेजिटेशन, डेड एनिमल एक्सेट्रा. ऑर्गॅनिक मॅटर कुठून आलं? जे पाला पाचोळा जे पिकाचं पडतं, पानं, फुलं, फळं, रूट आहे ना, हे सगळं डिकम्पोज होऊन जातं. आणि जे ॲनिमल वेस्ट डेड होतं, ॲनिमल त्याचं एक्सक्रेटा, शेणखत वगैरे हे सगळं हे ऑर्गॅनिक मॅटर मध्ये येतं. अनदर नेम फॉर ऑर्गॅनिक मॅटर इज ह्युमस मॅटर. वेल डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर नोन ॲज ह्युमस. नोन ॲज ह्युमस. जे चांगलं कुजलेलं खत असतं, शेणखत आहे ना, त्याला ह्युमस असं म्हटलं जातं. तांबूस रंगाचं, तपकिरी रंगाचं, वेल डिकम्पोज ह्युमस मॅटर म्हणतो. काय म्हणतात होतं? ह्युमस मॅटर. तर इथे बघू आपण, हे आहे सॉइल. काय सॉइल? आता सॉइलचं कंपोजिशन काय म्हटलेलं आहे? हे जी सॉइल आहे यामध्ये काय काय? मिनरल मॅटर, ऑर्गॅनिक मॅटर, एअर अँड वॉटर. आता कधी फुल्ली वॉटर असते तर कधी फुल्ली एअरच असते, कधी समप्रमाण असतं, ते बदलत असतं प्रपोर्शन. ओके, म्हणून ते समवॉट इक्वल म्हटले. 25% एअर, 25% वॉटर. जेव्हा कम्प्लिटली ड्राय सॉइल असतं तेव्हा 50% एअरच असणार. जेव्हा फुल पाणी भरलेलं असेल है ना, पाणी साचलेलं असेल तेव्हा 50% पाणीच भरलेलं असणार. आणि जेव्हा वापसा म्हणतो आपण, जमीन एरेटेड आहे असं म्हणतो आपण, तेव्हा 25% एअर, 25% वॉटर असते जमिनीमध्ये. आणि दिस कंडिशन ऑफ सॉइल व्हेरी सुटेबल फॉर प्लांट ग्रोथ, वेल ग्रोथ. जे वापसा कंडिशन म्हणतोय पिकासाठी फारच उपयुक्त असते. 50% पाणी भरलेलं ते कामाचं नाही, 50% हवा कामाचं नाही. पूर्ण हवा भरली असेल तर पिकं वाढून जातात, पूर्ण पाणी भरलेलं असेल तरी पिकं पिवळे होतात बघा, है ना. तर हे प्रपोर्शन असतं. मिनरल मॅटर 45% इन द फॉर्म ऑफ पार्टिकल, सँड, सिल्ट अँड क्ले. देन 5% ऑर्गॅनिक मॅटर. देन ऑर्गॅनिक मॅटर ऑल्सो ऑर्गॅनिझम 10%, रूट्स 10% आणि ह्युमस 80%. ते ऑर्गॅनिक मॅटरचं आणखी डिवायडेड केलेलं आहे. 80% ह्युमस मॅटर, 10% रूट्स आणि 10% ऑर्गॅनिझम, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम है ना, मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे आहेत. तर ते असं ऑर्गॅनिक मॅटरचं 5% ऑर्गॅनिक मॅटर, त्याचं ते डिवायडेड केलेलं आहे. देन वॉटर 25%, एअर 25%. लक्षात. तर हे प्रपोर्शन आहे कंपोजिशन ऑफ सॉइलचं. लक्षात राहील. मिनरल मॅटर 45%, ऑर्गॅनिक मॅटर 5%, एअर अँड वॉटर 25%. देन मिनरल मॅटर 45%, 5% ऑर्गॅनिक मॅटर, 20% वॉटर, 25% एअर. आता ते काय दाखविलेलं आहे? कमी जास्त होतं म्हणते, हे की नाही. दोघांचं रिलेशनशिप आहे. काय दोघांचं? 25% एअर आणि 25% वॉटर. हे बदलत असतं, समप्रमाण राहत नाही. समप्रमाण असेल तर वापसा म्हणणार, गुड कंडिशन म्हणणार. जेव्हा ड्राय होत जाणार तेव्हा ओलावा निघून जाणार, हवा भरत जाणार. जेव्हा फुल पाऊस आहे, वर पाणी सुद्धा साचलेलं आहे, अशा वेळेस काय होणार? पूर्ण पाणी भरलेलं असणार, हवा निघून जाणार. तर हवा ही हलकी असते, पाणी भरलं की हवा निघून जाते. आणि वॉटर कमी कमी होत चाललं की हवा भरत राहतं. तर हे कुठं असतं? पोअर स्पेस मध्ये. कुठं? पोअर स्पेस. कुठं? पोअर स्पेस. डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल नोन ॲज पोअर स्पेस. तिथं असते हवा आणि वॉटर. ते पुढे येणार आहे, व्यवस्थित दाखविणार डायग्रामद्वारे. तर सॉइल कंपोजिशन, मिनरल मॅटर, ऑर्गॅनिक मॅटर, एअर अँड वॉटर. नेक्स्ट, सॉइल कंपोजिशन
soil composition is an important aspect of nutrient management. Nutrient management हे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करतं. द बेसिक कंपोनंट ऑफ सॉइल, मिनरल मॅटर 45%, ऑर्गॅनिक मॅटर 5%, water 25%, air 25%. Next, mineral matter. First component in the soil, mineral matter. It is a major compound in the soil, that is 45% mineral matter present in the soil. Mineral matter काय? 45% mineral matter जमिनीमध्ये आहे. The mineral matter of soil consists of inorganic substance. Inorganic substance. Mineral matter of soil consists of inorganic substance. असेंद्रिय घटक आहे. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, आयर्न, manganese, zinc, molybdenum, boron and chlorine. These are the inorganic substance, mineral matter. आणि हे पिकाचं प्लांट न्यूट्रिएंट आहे. हेच प्लांटचे न्यूट्रिएंट आहे. किती लागतात? 16 अन्न घटक लागतात पिकांना. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे तर आपल्याला हवा आणि पाण्याद्वारे मिळतं. पण हे जे 13 अन्न घटक आहेत हे कुठून मिळतं? जमिनी मार्फत मिळतं पिकांना. कशामार्फत? जमिनी मार्फत. तर हे मिनरल मॅटर असतं. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नीज, सल्फर, आयर्न, मॅग्नीज, झिंक, मॉलिब्डेनम, बोरॉन and chlorine. It is derived from the parent rocks. Derived from the parent rocks by the process of weathering. By the process of weathering. हे पॅरेंट मटेरियल कुठून आलेलं आहे? रॉक मधून आलेलं आहे. कुठून आलं? रॉक. ज्यापासनं ही माती तयार झालेली आहे त्या खडकापासने मिनरल मॅटर आलेलं आहे. इन द फॉर्म ऑफ पार्टिकल. मिनरल मॅटर्स आर प्रेझेंट इन टू 2 types. प्रायमरी मिनरल मॅटर, सेकंडरी मिनरल मॅटर. प्रायमरी मिनरल मॅटर known as it is parent rock. As it is parent, do not change. Primary mineral matter. Then secondary minerals which are derived from chemical weathering. After chemical weathering, change the प्रायमरी मिनरल मॅटर टू द सेकंडरी मिनरल मॅटर. तर जमिनीमध्ये प्रायमरी मिनरल मॅटर आणि सेकंडरी मिनरल मॅटर मिळतं. मग प्रायमरी मिनरल मॅटर म्हणजे जे खडकापासून ऍज इट इज आलेलं ते तसंच राहतं मातीमध्ये, ते प्रायमरी मिनरल मॅटर. परंतु काही मिनरल मॅटर काय होतं? केमिकल वेदरिंग मुळे जे सोल्युशन, हायड्रेशन, हायड्रोलिसिस, ऑक्सिडेशन, कार्बोनेशन हे जे सॉइल रिॲक्शन होतात त्या रिॲक्शन मुळे काय होतं? प्रायमरी मिनरल मॅटर टू द सेकंडरी मिनरल मॅटर मध्ये चेंजेस होतात. तर सेकंडरी मिनरल मॅटर तयार होतं. द मिनरल्स मॅटर आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ पार्टिकल, दॅट इज सँड, सिल्ट अँड क्ले. आपण मागे पण बघितलं टेक्स्चर नुसार सँड, सिल्ट अँड क्ले पार्टिकल बघितलं, ते मिनरल मॅटर आहे. काय ते? मिनरल मॅटर. मिनरल मॅटर त्या फॉर्म मध्ये आहे, पार्टिकलच्या फॉर्म मध्ये. सँड पार्टिकल, सिल्ट पार्टिकल, क्ले पार्टिकल. ओके. तर या पद्धतीनं जमिनीमध्ये पार्टिकल असतात. ते आपण मागे पण बघितलं. सँड, सिल्ट, क्ले असं आहे. सँड मोठं, त्यापेक्षा मीडियम, सिल्ट आणि एकदम फाईन क्ले पार्टिकल. हे सगळं डिटेल आपण बघितलेलंच आहे. या पद्धतीनं जमिनीमध्ये हे मिनरल मॅटर आपल्याला बघायला मिळतं. हे पार्टिकल्स आहेत. काय ते? पार्टिकल्स. आणि हे काय तर एअर अँड वॉटर. हे पोअर स्पेस, 2 पार्टिकल मध्ये जी जागा आहे. हे जे दिसत आहे ऑर्गॅनिक मॅटर, हे पार्टिकल जे दिसत आहे मिनरल मॅटर. आणि इथं एअर अँड वॉटर असते है ना. हे निळं दिसत आहे एअर आणि पांढरं वॉटर. या पद्धतीनं असतं बाळांनो. हे जे पोअर स्पेस दाखविलेलं आहे. तर प्रत्येक पार्टिकल पासनं ते तयार झालेलं असतं आणि त्यामध्ये नक्कीच जागा असते रिकामी, पोअर स्पेस. त्याच्यामधून काय होतं? मुळांची वाढ होते है ना. रूट्स ना, रूट हे रूट आहे. आणि इथं हे झाड पाणी ऍब्सॉर्ब करते याच्यामधून, पोअर स्पेस मधून. हे हवा आणि पाणी असतं याच्यामध्ये. जे पोअर स्पेस जागा आहे ना, हवा आणि पाणी असते. हे मिनरल मॅटर, ऑर्गॅनिक मॅटर. याच्यामध्ये जे 2 पार्टिकल मध्ये जी जागा असते, सँड, सिल्ट अँड क्ले पार्टिकल जेव्हा ऍग्रिगेट होतात
तेव्हा काही ना काही जागा रिकामी राहते, तेव्हा त्याच्यामध्ये पाणी आणि हवा असते. ओलावा निघून गेलं, पूर्ण हवा भरणार, पूर्ण पाणी भरलं, हवा निघून जाणार, असं कंडिशन असतं. तर ते सारखं राहत नाही, बदलत राहतं नेहमी. तर या पद्धतीने मिनरल मॅटर मातीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट, ऑर्गॅनिक मॅटर. इट इज अ स्मॉलर क्वांटिटी इन द सॉइल बट मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट. इट said to be heart of soil. It's said to be heart of soil. फारच कमी आहे, that is 1 to 5%, तसं 5% म्हणतो आपण. बट व्हेरी इम्पॉर्टंट, इट्स सेड टू बी हार्ट ऑफ सॉइल. तर ऑर्गॅनिक मॅटर जमिनीचं हृदय आहे. जसं आपलं हृदय आहे, हृदय फेल देवघरी, तसं जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर असणं महत्वाचं आहे. जेवढं जास्त ऑर्गॅनिक मॅटर असणार तेवढी जमीन उत्पादकता असणार. Soil organic matter consists of organic residues such as fallen leaves, fruits, animal residues and agricultural waste. आता ऑर्गॅनिक मॅटर म्हणजेच काय, मागे पण बघितलं आपण. फॉलन लिव्स, पिकाचं पाला पाचोळा, फळं फुलं रूट आहे ना, मुळं, हे सगळं काही, आणि ॲनिमल वेस्ट, ॲनिमल एक्सक्रेटा, डेड ॲनिमल, हे जे काही सगळं मटेरियल आहे हे ऑर्गॅनिक मॅटरमध्ये मोडतं. त्यालाच काय म्हणणार, ऑर्गॅनिक मॅटर म्हणणार आपण. तर आपण जेव्हा इग्नियस रॉक बघितलं तिथं ऑर्गॅनिक मॅटर नव्हतं, सेडिमेंटरी मध्ये होतं, मेटामॉर्फिक रॉक मध्ये होतं, असं नंतर होतं. पण प्रायमरी रॉक मध्ये होतं का ऑर्गॅनिक मॅटर नव्हतं, फक्त मिनरल मॅटर होतं, आहे ना. द मोस्ट कल्टिवेटेड सॉइल कंटेन 1 to 5% ऑर्गॅनिक मॅटर इन टॉप 25 सेंटीमीटर लेअर ऑफ सॉइल. जमिनीचं वरचं जे 25 सेंटीमीटर लेअर आहे त्याच्यामध्येच ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतं आणि तेच कल्टिवेटेड असतं, तेच पिकाची मुळं असतात, तेवढं अन्न घटक पिकांना मिळतं. म्हणून आपण नांगरणी वगैरे करतो, वरचं थर थोडं खाली जाण्यासाठी, डिकम्पोज होण्यासाठी, यासाठी जमिनीची मशागत केली जाते. इट इज पार्शियली डिकम्पोज और कम्प्लिटली डिकम्पोज मॅटर. इट इज पार्शियली डिकम्पोज और कम्प्लिटली डिकम्पोज मॅटर. आता ऑर्गॅनिक मॅटर दोन पद्धतीने जमिनीमध्ये असतं, पार्शियली डिकम्पोज आणि कम्प्लिटली डिकम्पोज. The completely decomposed organic matter is known as humus matter. जे पूर्ण कुंजलेलं आहे त्याला आपण ह्युमस मॅटर म्हणणार. काही पार्शियली डिकम्पोज असणार आहे ना, आणि काही कम्प्लिटली डिकम्पोज असणार. तर असं ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये दोन पद्धतीने आढळतं आणि यालाच हृदयाचा हार्ट म्हणतात. आणि जे भौतिक फिजिकल प्रॉपर्टी जी जमिनीची आहे, केमिकल प्रॉपर्टी, बायोलॉजिकल प्रॉपर्टी, ह्या तिन्ही प्रॉपर्टी ऑर्गॅनिक मॅटरवर जास्त अफेक्ट करतं. जेवढं ऑर्गॅनिक मॅटर तेवढं फिजिकल प्रॉपर्टी चांगली, केमिकल प्रॉपर्टी चांगली, बायोलॉजिकल प्रॉपर्टी चांगली पिकाच्या दृष्टीनं. तर हे ऑर्गॅनिक मॅटर फार महत्वाचं कार्य करतं पिकाच्या वाढीसाठी, उत्पादनासाठी बाळांना. म्हणून हे बघणं फार महत्वाचं होतं. जमिनीमध्ये असते काय, मिनरल मॅटर, ऑर्गॅनिक मॅटर, एअर अँड वॉटर. नेक्स्ट बघू आपण या पद्धतीने ऑर्गॅनिक मॅटर हे पार्शियली डिकम्पोज आहे ना, रूट्स, मायक्रोरायझा अँड बॅक्टेरिया. नंतर क्रॉप रेसिड्यूज, डेड रूट्स, मायक्रोबियल, बायोमास, हे ह्युमस वेल डिकम्पोज आहे ना, पूर्ण डिकम्पोज झालेला. द लिव्हिंग थिंग्स डेड झालेलं, नंतर व्हेरी डेड आहे ना, ह्युमस मॅटर. कम्प्लिटली डिकम्पोज, पार्शियली डिकम्पोज, असं ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये बघायला मिळतं. हे आहे ऑर्गॅनिक मॅटर. भुसभुशीत असतं असं ऑर्गॅनिक मॅटर आहे ना, हलकं असतं आणखी वजनाने. नेक्स्ट बघूया वॉटर अँड एअर. नेक्स्ट कंपोनंट वॉटर अँड एअर. द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल कॉल्ड पोर स्पेस. कॉल्ड पोर स्पेस, रिकामी जागा. पोर स्पेस म्हणजे पोकळी. This pore space is occupied by water and air in varying proportion. Varying proportion. Varying proportion. एक कमी झालं तर दुसरं वाढणार, दुसरं कमी झालं तर पहिलं वाढणार. हे यांचं प्रपोर्शन कमी जास्त होत राहणार. पण 25-25 म्हटलेलं आहे. पण आता एअर वाढलं, वॉटर कमी होणार, त्याचं 25% राहणार का नाही, कमी होत जाणार. मग पूर्ण एअर भरलं की 50% एअरच असणार, 0% वॉटर असणार. कधी फुल्ली वॉटर भरणार, 0% एअर असणार, कारण हलका एअर. पाणी भरलं की हवा राहणार नाही. आणि
समवॉट इक्वल प्रपोर्शन असेल तर एरेटेड सॉइल म्हणतो आपण, त्याला वापसा कंडिशन म्हणतात. पिकासाठी वापसा कंडिशन फार महत्वाचं असते. पिकासाठी वापसा कंडिशन फार महत्वाचं असते. इन गुड कंडिशन ऑफ सॉइल द सॉइल मस्ट हॅव हाफ वॉटर अँड हाफ इयर. हाफ वॉटर अँड हाफ इयर इज मस्ट फॉर प्लांट ग्रोथ. तर पाणी आणि हवा हे समप्रमाणामध्ये असेल तर ती कंडिशन पिकाच्या दृष्टीनं फार फार महत्वाची असणार आहे. तर सगळे कामही चालतात, पीक हे जोमदार दिसतात, पूर्ण शिवार सजलेलं दिसतं, हिरवंगार दिसतं. जास्त पाणी असलं तरी पिकाचं नुकसान होतं. एकदम कमी पाऊस असलं, ओलावा जमिनीमध्ये नसेल ते घातकच आहे. पीक वाळून जातं. दुपारच्या वेळेस उन्हामध्ये पानं पूर्ण कोंबून जातात, सकाळी थोडं बरं वाट दिसतं. आणखीन पावसानं गॅप दिलं तर पिकाची वाढ थांबते, नंतर वाळून जाते. तेच भरपूर पाऊसच सुरू राहिलं, 15 दिवस पाऊसच पाऊस, पाणी साचलं शेतामध्ये, पिकं काय होणार, पिवळे होणार, खालचे पानं वाळत जाणार. आणखीन पाणी साचलं की वाढ खुंटणार, पिकं जळून जाणार. असं होते की नाही. जिथं 8 दिवस पाणी साचलेलं तिथलं पीक पूर्ण जळून जाते की नाही. तसं तर पाणी मिळालं मग आणखीन वाढ व्हायला पाहिजे. नाही, जास्तही नको कमी नको, समवॉट इक्वल प्रपोर्शन असायला पाहिजे. तर ती कंडिशन पिकाच्या वाढीसाठी फारच उपयुक्त असते. ओके मुलांना, नेक्स्ट या पद्धतीनं हे पार्टिकल या 2 पार्टिकलमध्ये ही मोकळी जागा, त्याच्यामध्ये पोर स्पेस आहे. तर या पोर स्पेसमध्ये वॉटर आणि एअर आहे ना, हे बदलत राहतं नेहमी आहे ना. जास्त पाऊस झाला पूर्ण एअर निघून जाणार, कमी ओलावा झालं हवा भरत जाणार, ओलावा कमी खाली खाली जात असते की नाही, आणि पूर्ण हवा भरत राहते. आता हे प्रयोग कसं करणार आपण, शेतामध्ये बैलगाडी गेली तर जमीन दबते की नाही. म्हणजे याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये पोर स्पेस आहे, ते हवा निघून जाते, जमीन दबते. असं होते की नाही. ट्रॅक्टर गेलं, बैलगाडी गेली, जे काही गेलं तर ते जमीन दबते की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये हवा पाणी आहे ना, म्हणजे पोर स्पेस आहे, भुसभुशीत आहे. आणि जर ते नसतं तर दबलं नसतं, रोड दबते का, आहे की नाही. तसं आपलं मशागतयुक्त जमीन जी आहे, कल्टिवेटेड लँड आहे, त्याच्यामध्ये काही गेलं तर चाकोळी दिसतं आपल्याला, म्हणजे जमीन दबते म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये मोकळी जागा आहे ना, मोकळी जागा आहे, सोपं आहे ना. तर हे मोकळी जागा असते, याला प्रेशर मिळालं की दबते आहे ना. तर अशा पद्धतीनं म्हणून जमिनीची चांगली मशागत व्हायला पाहिजे म्हणतो. हे जेवढं जास्त पोर स्पेस असणार तेवढं पिकासाठी चांगलं असणार आहे, कारण पाणी साचणार आणि एक्स्ट्रा पाणी निघून जाणार. जेवढं ओलावा पाहिजे तेवढं पिकासाठी साठवून ठेवते, बाकीचं निघून जातं. तर ते कंडिशन पिकासाठी योग्य असते. तर या पद्धतीने पार्टिकल आहे ना, हे पार्टिकल हे रूट, या पद्धतीनं रूट काय होतात, वाढ होते. याच्यामध्ये पाणी आणि हवा असते. हे पाणी म्हणजेच काय, हे सोल्युशन असतं, सॉइल वॉटर म्हणतात याला. ह्याच्यामध्ये प्लांट न्यूट्रिएंट विरघळलेले असतात आणि मुळा वाटे हे काय करणार, ओढून घेणार. त्याने पाण्याद्वारे ते प्लांट न्यूट्रिएंट सुद्धा जाणार, पिकाची चांगली वाढ होणार. तर या पद्धतीनं सॉइलमध्ये हे पोर स्पेस असतं. हे रिकामी जागा म्हणजे पोर स्पेस. लक्षात राहील का बाळांनो, हे ओपन स्पेस नोन ॲज पोर स्पेस. तर हे बघितलं आपण, हेल्दी सॉइल कशाला म्हणणार आहे ना. जास्त पोर स्पेस असेल ते हेल्दी सॉइल आहे ना, पाणी पूर्ण असं पर्कोलेट होत आहे इझिली. आणि डिग्रेडेड सॉइल बघा, वरच साचलं पाणी आहे ना, वरच साचलं. आपलं रोड वगैरे असतं, जेव्हा चालण्याचा रस्ता वगैरे असेल तर तिथं थोडे पाऊस पडलं की पाणी साचलेलं दिसते बघा, कारण जमिनीमध्ये मुरत नाही. हे पूर्ण व्यवस्थित मुरलेलं आहे. हे मशागत युक्त जमिनीचं ही कंडिशन असते, त्याला हेल्दी सॉइल म्हणणार. हे डिग्रेडेड सॉइल आहे ना, कॉम्पॅक्ट, पाणी आतमध्ये जाणार नाही पोर स्पेसमध्ये. फारच पोर स्पेस पुअर असणार आहे ना, पोर स्पेस काय असणार, पुअर असणार, फारच कमी जागा असणार. त्यामध्ये त्याला वेळ लागणार झिरपण्यासाठी, वरच पाणी साचणार किंवा वाहून जाणार, रनअप ऑफ वॉटर होणार. तर ही कंडिशन बॅड आहे पिकासाठी, ही कंडिशन पिकासाठी चांगली आहे. तर हे नॉर्मल सॉइल बघा, कसं वॉटर चाललंय, कसं एअर चाललंय है ना. आणि हेच कॉम्पॅक्टेड सॉइल, वरच राहिले, आतमध्ये जात नाही. हे कॉम्पॅक्टेड सॉइल है ना. बॅड सॉइल, नो मॉइश्चर नो एअर, ओलावाही नाही हवा पण नाही याच्यामध्ये है ना. तर हे कॉम्पॅक्टेड सॉइल म्हणतो. म्हणून पिकासाठी कशी पाहिजे, एरेटेड जमीन पाहिजे, लूज पाहिजे, पोरस सॉइल पाहिजे, असं म्हणतो की नाही आपण.
तर हे पुढे येणार आहे 12वीला, तर हे शब्द माहीत असायला पाहिजे. यासाठी सॉइल कंपोजिशन हे फार महत्वाचं तुमच्या दृष्टीनं. तर हे आपण लेक्चर व्यवस्थित घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. तर व्यवस्थित व्हिडिओ बघा, इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी करा की जे कोणते व्हिडिओ आपण अपलोड केले ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार. तुम्हाला यूट्यूबमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर जे मी व्हिडिओ तयार अपलोड करणार ते व्हिडिओ तुम्हाला मिळत राहणार न बघता, है ना. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येणार की खॉन्स क्रॉप अकॅडमी, ते मेसेज येणार तिथं. त्यासाठी सबस्क्राईब करायचं बाळांनो. तर इतरांना, मित्र कंपन्यांना जास्तीत जास्त शेअर करा, एकमेकांना शेअर करत राहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑनलाईन टेस्ट घेणार आहोत. तर आपण सोमवारी ऑनलाईन टेस्ट ठेवलेली आहे. तर ऑनलाईन टेस्टमध्ये सगळं MCQs राहणार आहे, 20 मार्काची राहणार आहे आणि रॉक अँड सॉइल या चॅप्टर राहणार. तर त्याची लिंक मी पाठविणार आणि ते ऑनलाईन एक्झाम देणे तुम्हाला तेव्हाच सबमिट केल्याबरोबर तुमचं रिझल्ट तुम्हाला बघता येतं, कुठं चुकलं सगळं तुम्हाला बघता येतं. फारच बेस्ट आहे ते. पूर्ण MCQ आहे. अभ्यास जर चांगला असेल तर MCQ चांगले सोडता येणार. तर व्यवस्थित पहिल्यापासून सगळे व्हिडिओ बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं थांबूया आपण. थँक्स. जय जवान जय किसान.